आज 90% गांडूळ खत प्रकल्पात ही चूक सर्रास पाहायला मिळते, जी मीही करत होते. ती म्हणजे गांडूळ खताच्या बेडवर नैसर्गिक आच्छादनाचा वापर न करता शेडनेटचा वापर केला जायचा. ह्याचं कारण असं होतं की या पाचटामुळे किंवा पेंड्यामुळे खताची क्वालिटी खराब होते आणि इथेच आपण चुकतो. खरं तर हे आच्छादन म्हणून नैसर्गिक संसाधनांचा वापर केला की हे 5 फायदे मी फार जवळून पाहिलेत. तर ते तुम्हालाही जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ पटकन सेव्ह करून घ्या. तर साधारण गांडूळ खताच्या बेडमध्ये या नैसर्गिक आच्छादनाचा वापर केला तर ओलावा टिकून राहतो. त्यामुळे बेडचं टेम्परेचर नियंत्रित राहतं. म्हणूनच गांडूळांची वाढ झालेली तिकडे पाहायला मिळते. त्यामुळे उत्तम प्रतीचं खत जलद गतीने तयार होतं. सोबतच मातीतील सॉईल प्रोडक्टिव्हिटी व ऑर्गॅनिक कार्बन वाढलेला तुम्हाला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे बेडवर असलेल्या या पाचटाच्या थरामुळे बेडचं पावसापासून संरक्षण होतं. तर हे सर्व फायदे पाहता गांडूळ खत बेडवर मल्चिंग म्हणून तुम्ही पाचट पेंड्याचा वापर करणार की शेडनेटचा, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच टिप्ससाठी पेज फॉलो करायला विसरू नका आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करून शेअर जरूर करा. धन्यवाद.